जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं की आम्ही खूप स्ट्रगलनी अर्धवट झोप असल्यासुद्धा आणि या उन्हामध्ये 40-42 डिग्रीमध्ये आम्ही नाशिक पोचलो होतो दुपारचे 3 वाजता. आणि नंतर मग आम्ही चिल आउट वगैरे केलं. तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल, नाही बघितलं असेल जाऊन नक्की चेकआउट मारा. आज आम्ही निघालो आहे वैतरणा डॅमला कॅम्पिंगला. पण नीति का कुछ और ही प्लॅन था. तुम्ही ब्लॉगमध्ये बघा पुढे. अरे तो बॉटल आधी नाही रा. नाही हो सर, तुम्हाला पाहिजे तुम्ही काढून घेऊन जाऊ, कधी गाडी घेऊन जा सोबत, आपला आहे ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या. आज दुसरा दिवस आहे आणि कॅम्पिंगला निघालो होतो. दुसरं काय नाही, इथे बस ग्रेव स्टोअरला आलो होतो इथे आणि काहीच घ्यायचं नव्हतं. बस मनोहर सरांनी टॉप बॉक्स वगैरे घेतले आणि आपले यश पाडवी यांनी टॉप बॉक्स घेतले. नंतरच याचा पुन्हा रिव्ह्यू येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला हर्ष24. धन्यवाद. पैसा नुसता पैसा आहे, ते पैसे तिकडे गेले एक दुसरे. हे पण पैसे वाले हे याय मी मागे हा वायरीन मागे येलो बी अरे तो बॉटल आधी नाही रा. मोठी बॉटल मग गाडी. अरे एकदम मेडिकल ना यार गोली. अरे जी मेडिकल देखा थी ए मैया, एक मेडिकल थांबव जा. बोरा गोली आहे का? आम्ही प्रोटेक्शन काय काम आहे? बोरा गोली आहे पॅरासिटामॉल. हां दूरून निघत होता हा अक्षरशः आहे. बरोबर सर, किस लिए नाही एवढा मला बॉक्स दिला ना. अरे नाही हो सर, तुम्हाला पाहिजे तुम्ही काढून घेऊन जाऊ, कधी गाडी घेऊन जा सोबत, आपला आहे ते. आपण कोणती पण वस्तू आपली असते. पहिले गाव लागेल का? 2-3 पहिले गाव लागेल का? अच्छा, त्यासाठी हो. त्यासाठी ते सध्या ते ऑप्शन मध्ये नाही. मोठे शेट आले. धन्यवाद. पैसा दे, मालिश किती देते ना. गांडीत घे किवी जाय एलो एलो ए यालापेक्षा याला खतरनाक आहे रे. आता आम्ही वैतरणा जवळ थांबलो इथे. मस्त चिकन बिकन घेतलं तर मागे इथून तिथून घेतलं आणि मागे एक मिनिट. हां सर, हा इकडचा व्ह्यू बघून एकदम भारी. तिथे फोटोशूट करताय बाकीचे. आणि सर काय बोलायचं? ते आमचे काय मित्रमंडळी तिथं फोटो काढायला गेले. भाड्यांना काय काम नाही, जिथं व्ह्यू दिसला जिथं व्ह्यू दिसला तिथं फोटो काढायला जातात. आम्ही चिकन वगैरे घेतले आमचं. आता आम्ही मेहनत कॅम्पिंग वगैरे करू. पुढे तर आम्हाला तुम्ही पुढे तर आम्ही तुम्हाला दाखवण्यात देऊ. अरे बाप, हे टॉप बॉक्स सर आम्ही नवीन घेतला. आज खूप आनंद होते. याच्या काय म्हणतात सर्व काय चालतात क्रेडिट येणार हां देऊ. सध्या तर नाही जे बी फटी पडी. हां पण तरी पण मस्त वाटत.
तुम्हाला लवकरच देतील. वेटिंग वेटिंग लिस्टमध्ये राहा. थँक्यू सो मच. वाव काय पीस आहे यार. बघू आता ते तिथे थांबले सर्व. जाऊया कॅम्पिंग करूयात आणि पीसफुल लाईफ एन्जॉय करूया. ऐका ऐका खड्डा पीसफुल नाही. वाव सनसेट मिस झालं. इट्स ओके काय नाही. सनराईज नक्की बघूयात आपण. त्याला ओव्हरटेक करू दे मला. कॅम्प साईट. वाव व्हॉट अ व्ह्यूज ब्युटिफुल. वा 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 काय कोस्टल रोड आहे. तर आम्ही आलो तो वैशाली डॅमला. इथं आम्ही कॅम्पिंग वगैरे केली. इथं मस्त बॉन फायर वगैरे जाळलं आणि जेवण वगैरे मस्त चिकन आणलं होतं. त्याच्यावरती भाजलं खाल्लं मजा केली. एन्जॉय व्ह्यू बघा. पण व्ह्यू दिसणार नाही. आम्ही तुम्हाला मॉर्निंगला दाखवू व्ह्यू कसा राहतो. हां तुमच्या डोळ्याने जेव्हा तुम्ही बघाल. आणि फिरलं पाहिजे. काय घरी राहून बोर होता तुम्ही. या फिरा निसर्गात येऊन तुम्ही ड्रिंक करा वॉटर. हा निसर्गाचा आनंद घ्या. तुम्ही फिरा यार एन्जॉय करा. एकच जी लाईफ आहे. 4 जिंदगी हा एकच जिंदगी सर. 7 जन्म तर खोटे कोणी पाहिलं नाही ते. आणि 7 जन्मामध्ये एकच बायको नको भेटायला. अलग अलग भेटले तर मजा येते. हा मेन पॉईंट आहे. अलग अलग भेटले तर मजा येते. ठीक आहे धन्यवाद. आजच्या दिवसासाठी एवढंच. थँक्यू सो मच. हेल्दी राहा हॅप्पी राहा. थँक्यू सो मच. आज
14 तारीख. आणि काल रात्री तुम्ही जसं बघितलं असेल आम्ही वैतरणा डॅम इथे पोहोचलो होतो. पण रात्री पोहोचलो तेव्हा आम्ही पूर्ण अंधार झाला होता, त्यामुळे दाखवून फायदा नव्हता, काही दिसत नव्हता, त्यामुळे काही दाखवलं नाही. आता आम्ही जे आहे सकाळचे म्हणजे 7 वाजले, पण सनराईज दाखवायचं होतं, पण आमच्या सनराईज झालं नव्हतं म्हणून सनराईज काही दाखवता आलं नाही. सध्या डॅमवरती बाकी उठले मनोहर दादा आणि मोडो उठ्यो आणि थोडेफार उठलेले बाकीचे उठलेले जे अजून कुणाल सर तिकडे गेलेले. आणि हे बघा असं काही व्ह्यू आहे, ते डोंगर तिकडे बी आहेत आणि तिकडे गाव आहेत. तिथे बघताय का ते गाव आहे. बघू आता काय प्लॅनिंग आहे आमची, पुढे जाऊन दाखवू. आणि बाकी या प्रकारे चालली आमची कॅम्पिंग. रात्री चिकन बिकन बनवलं आम्ही एकदम मस्त प्रकारे. आणि आम्ही बाईक्स इथं पार्क केलेले आहे. ना गाड्या आमची अशीच बघा फोटो काढण्यासाठी स्ट्रगल चालू आहे. ये पानी स्वच्छ था, मुद के गान हो गई. मस्त थंड पाणी आहे. आज आंघोळीसाठी आम्ही आलेलो आहे. हे नंदुरबारहून पाणी मागवलं होतं टँकर भरून, ते इथं आम्ही भरलं. मस्त 45 टँकर होते. हो हा, गावित साहेबांनी ऑर्डर दिली. हा गावीत साहेब आमचे. काही पण यांना काही राहिलं नाशिकला वगैरे यांना कॉल करा. तो हागायला गेला. पाण्यावर चालणार यश बघा. हेलो, हमारे ब्लॉग में आपका स्वागत है. कुछ इंटरव्यू दीजिए सर. आपका मिस्टर नाम क्या है? हेलो हेलो, आपका मैडम जी. आम्ही आलो आहे. सुदीप काय सांगणार आहे दोन शब्द? काय नाही, आम्ही आलो होतो, आता झोपलो, आता जाऊ. असं आहे बस. आजचा ब्लॉग तिकडे समाप्त होतोय. आज आम्ही यांचं इंटरव्ह्यू घेणार आहे. ते मोठे यूट्यूबर आहे, ते रायडर बी करता. काय बोलणार आहे तुम्ही? बस भारत माता की जय. काय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओके, आता हे ब्लॉग आज संपले. आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.
आम्ही निघालोय नाशिकच्या साईडला. सर्व काय झालं, पॅक वगैरे केले. टाईम काय झालं असेल 11 10:30 असं समथिंग झाला असेल, माहिती नाही, टाईम बी बघितला नाही मी, पण असेल जास्ती काय डेट नाही झाले, 11 आले. असं आता निघालो आहे भाई. बाकी पुढे मी अँगल चेक करायला थांबलो होतो, त्यामुळे उशीर झाला मला. लय जाम मजा आली. खूप दिवसांनी असं ट्रिप काढली, महिन्यानंतर. सर्वेच होते. असं काय रस्ता आहे भाई, हे या साईडचे रोड आहे ना, माग असं एकदम चुम्मा रोड आहे. आपण जव्हार जातो नाही का, कालवांडी वॉटरफॉल, तिकडचा रस्ता असा आहे बाय. मस्त मजाक नाही, असे चिकणे रस्ते आहे ना, मजा जाते लेन मारायला बाई. एक नंबर. पाया पडा. व्हिडिओ वगैरे बघतो, इंस्टाला बी तुम्ही अरे माझं प्रेम दाखवायचंय. अरे मी माझे फॅन असं मारतो, रिप्लाय करायचं सर जरा. नाही करायचं. आमच्या घरासमोर तुमचा फोटो फ्रेम लावलेला आहे सर. जास्ती नाही झालं का? मनाची सदर का नकवा बोल. नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमच्या इथे चॅनलमध्ये. 6 वाजले, 6:09 झाले. आता आम्ही चांबरलेणी चढत आहेत. आम्ही 1-1:30 वाजता आलो होतो नाशिकमध्ये, टच झालो. त्यानंतर जेवण वगैरे केलं, नंतर मग चांगली झोप घेतली. मग आता आम्ही चांबरलेणी चढत आहे. बस आशा करा की तिथून रिटर्न येऊ आम्ही. बस एवढंच. चला भेटूयात.
चांबर लेणीला आलेलो आहे. आम्ही तिथे थोडे लोक भेटले, त्यांना त्यांचं विचारू बरं. तर लेणीवरती चढाचा रस्ता खूप अवघड होता, तरी आम्ही चढलो. पण इथे येऊन सनसेट पॉईंट जो दिसला, तोंडात घालतो का लावड्या. तर सनसेट दिसला तर छान होता सनसेट वगैरे पाहणं. इकडचा आता यांना टाइम दिला येते येता हा लगेच आले, पण बाकीच्यांना टाइम होऊन गेला आपल्या ब्लॉगर साहेबांना. त्यामुळे सन जो होता तो यांच्यासाठी थांबू शकला नाही. त्याला जायचं होतं, त्याला घाई होती, त्याची पण बायको वाट बघत होती. त्यामुळे तो गेला आणि यांना काही तो दिसला नाही, भेटला नाही. आम्हाला भेटला तो आणि येतो म्हणे. ओके, धन्यवाद. हे आम्हाला बोलले की वरती पोरे दिसेल म्हणून आलो होतो आम्ही. डायरेक्ट मार देतो कट करून दे. काय बोलणार? गाणं sorry. वरती टपरी होती बोलला हो तर मी. टपरी इथं टपरी होती असं करून. ए जरा दूर घे ना. अरे तोंडात घालतो का बाळ्या. चला मी चल अरे आवाज आम्हाला इथं टपरी पाण्याची आहे सांगून घेऊन कोण बोलला आले तो? आणि इथं एक पण पाण्याची यार, नाही दिसून बोलू राहिला. राहिला, direct हे sunglasses खूप- चालू या. खूप मोठी काय सांगू नाही शकत. जास्त आमचा बोलू राहिले. राम राम. जाऊ दे तिकडे. गुड एक्सपिरियन्स. बॅड एक्स. काही सांगू नाही शकत. आपले माननीय श्री श्री आशिष दादा आणि आपले अमित कॉन्टेंट दादा. दूर राहिला आम्ही तू बाकी. चला 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 गावित साहेब, गावित साहेब, पाडवी साहेब, चला. अरे बापरे. हर महादेव, श्री श्रीराम, जय बजरंगबली बाबा. आता घराकडे निघालोय. वाजले किती आहे? 22:11 म्हणजे 11 वाजले, 10 वाजले, सॉरी 10-11 झालेले आहेत. आणि आपण निघालोय आपलं आडगाव नाकाकडे निघूयात. आणि तिथून मग आपल्या रस्त्याला फ्यूल लेवल कमी आहे, फ्यूल अप करावं लागेल. आणि त्यानंतर मग आपला धुळे आलो तसा तोच प्रवास चालू होणार आहे. भाई खूपच हे 3 दिवस असे आहेत की जिंदगीमधले अजून थोडे चांगले आठवणी त्याच्यामध्ये ॲड करून दिलेले मित्रांसोबतचे. स्ट्रेसफुल लाईफमधले एकदम किंचित टाईम असतो जो खुश असतो आणि माइंड फ्री असतो. कसलं टेन्शन नसतं, कसलं काही नाही, काय खराब विचार नसतात, ना ओव्हर थिंकिंग, ना डिप्रेशन, तर काहीच नसतं. फक्त चांगले मेमरीज, गुड मेमरीज. भाई बाप एकदम मस्त मजा खूप आली भाई. बजेट खरं सांगायला गेलं बजेट तर काहीच नाही बाबा, कोणाचकडे पैसे नव्हते, काहीच नाही. पण कसं ते अचानक असं ओव्हर द बजेट आणि फ्रीली जी मजा आली ना, हा 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 मजा मजा अलग, खूपच अलग मजा होती ती. ते कधी पैसे असतील ना तेव्हासुद्धा असे मुमेंट्स परत क्रिएट नाही करू शकणार आम्ही. बिकॉज हे होते ते एकदम रॉ होते, रॉ फॉर्मॅटमध्ये होते भाई. जे रॉ असतात भाई, विषय खोल असतो त्यांचा. हे जो रॉ मुमेंट्स आहे ते पुढे जाऊन आता जॉबला वगैरे वेगवेगळं झालो ना, त्यानंतर हे रॉ मुमेंट्स वगैरे आठवण येणार. खूपच मजा आली. आता किती सांगू तुम्हाला, काय नाही, बघूयात. आणि व्लॉगमध्ये बी ते दिसणार नाही, ती जी रॉ फुटेज आहे ती नाही टाकू शकत भाई, ती कुठेच टाकू शकत नाही. बिकॉज त्याच्याने खूप काय असतं भाई, त्याच्यामध्ये टाकू नाही शकत, त्यामुळे नाही टाकणार मी. पण भाव हे जिंदगीवरची आठवणी आम्ही घेऊन चाललो आहे. लो फ्यूल टँक, वॉलेट खाली, सर्व काय एकदम भारी. हा यार आठवण आहे ना यार, हे खूपच. आता माझी गाडी मी राजला देऊन दिली, ते येतील 2 दिवसांनी. आणि आपले जे आहेत फक्त त्याच्यातून माझी एक गाडी चेंज झाली आहे. माझी गाडी चेंज झाली फक्त, मी त्याला देऊन दिली आणि त्याची गाडी मी
अरे घेतली त्यापासून मी फक्त या सोनगडच्या हायवेला ते बी स्टार्टिंगला चालवली होती बस. त्यानंतर हा इकडे येऊन गेला, मग मला काही जमली नाही चालवायला. त्यामुळे घेऊन जातो, घेऊन जा म्हणे. तर ठीक आहे भाई, मला काहीच अडचण नाही, माझ्यासाठी ते चांगलंच आहे. असं दुसरं कोणी राहिलं असतं गाडी द्यायला, त्याने बी विचार केला असता, मी पण विचार केला असता, पण आपला भाव आहे, कसलाच विचार न करायचा. एक शब्द सांगितला म्हणजे तिथे तिथे भाईने बोला करणे का तो करणे का, बाकी वहाँ से विषय खोल रे बाबा. कुणाल सर गेले सकाळी मॉर्निंगला, आम्ही पण जाणार होतो, पण म्हटलं आरामशीर झोप काढून जाऊ. कुणाल सर आता पोचण्यातच असतील, ते सापुतारा मार्गे गेले असणार आय थिंक. तरी तसं भेटूयात कुणाल सरांना बी. कुणाल सर बी एकदम मस्त माणूस आहेत. आणि ही अरे बाप काय आहे, 70-72 कशी जाते माहिती नाही पडत. आता सर्वांकडे HD 334cc आहे, ड्यूक आहे, 250 आहे, आणि ही 390 आहे. सुदीप सुद्धाकडे 400 आहेत, कुणाल सरांकडे 250. फक्त मीच एक होतो की याच्याकडे 200cc. आमच्या आता ग्रुपमध्ये फक्त 2च 200 राहिले आहेत, एक सुशीलकडे आणि एक माझ्याकडे. दोघी बी सेम आहे, सेम मॉडेल आहे, सेम काहीच फरक नाही. दिसायला बी ऑलमोस्ट सेमच दिसतात, बस 2च गाड्या. सुशील का चेंज करणार नाही वाटतं मला, आणि माझं मन आहे, पण मी अजून थोडं फिरवणार भाई. लदाख तरी घेऊन जावे का तिला, त्यानंतर विचार करणार. 50,000 70,000 फिरू भाई ती गाडीला, त्यानंतर मग विचार करूयात. इतके लवकर तर नाही, मित्रांकडे आहेत भाई, टेन्शन नाही आपलं. आता हायवेला लागूयात, मग भेटू आपण. फ्युल अप झालं, आता नॉन स्टॉप डिगुड आहे, कुठेच थांबायचा विचार तर नाही भाई या पॉवरसोबत. सो फार सो गुड. एक ब्रेक घेतला होता बस, वॉटर स्टॉप वगैरे. आपला जो सटाणा मार्ग असतो तो बी पास करून दिला. आता चांदवडच्या म्हणजे आसपासच आहे, चांदवड वाटतं, मला बी माहिती नाही, कन्फर्म नाही कसं आहे. बॅक चेंज केली परत, यश पण ते थोडं चालवायला त्या दिली. आता 250वरती आहे, मग ओके चाललंय. पण पोझिशन खूप चेंज झाली बाई, असं वेगळंच गाडीत काहीतरी वाटतं डायरेक्ट. ऑलमोस्ट 50% रस्ता कव्हर करून घेतला. आता मालेगाव बी पास करून दिलं आहे. आता इथून धुळे ऑलमोस्ट 38-40 किलोमीटर्स असणार आहे. मग आता ब्रेक घ्यायचा विचार आहे भाई. गिच्यावरती तर माझे कुल्ल्यांची जो वाट लागली ना बाबा, कंबराची बी, आणि याचं पोश्चर एकदम पूर्ण अग्रेसिव्ह असल्यामुळे मग ते एवढं कम्फर्ट नाही देत नाही. जरा सवय त्याला सवय, आपल्या एज प्रॉब्लेम सवय, त्याला काही इतका फील होत नाही सहसा. मला खूप फील होत आहे. मला तर असं वाटलं की मुरब्बा म्हणून गेलाय रे कुल्ल्यांचा. आयची कटकट झालं. ठीक आहे, पुढे ब्रेक घेऊन नंतर मग एक तर HD चालू, नाही तर आपली आहे ना 390 सध्या 2-3 दिवसांपुरता तीच चालू. बघते देखते कसं काय होतं. बस चाललंय. सो फार सो गुड तर नाही सांगायचं. ओके ठीकठाक चालतंय बाबा. बस ब्रेक घ्यायचा आता, म्हणून दादा थांबले असतील, चांगली गोष्ट आहे. इथं माझी कुल्ल्यांची वाट लागून जाईल डायरेक्ट. आणि पुढे 41 किलोमीटर्स आहेत फक्त. इथून काय 40 गाव 50, आग्रा 909, इंदोर 304. या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI. धुळ्याला पोचलो आहे आणि टाईम काही 12 वाजून 55 मिनटं झाले. हां, फक्त इथे
जी 250 चालवली त्याची जी सीट आहे त्याच्यामुळे जी वाट लागली बापरे भयंकर. टेम्परेचर काय 31 डिग्री सेल्सिअस आहे. नाशिकचं दाखवते सॉरी अपडेट करू दे. 38 आहे ते तिच्याकडून 38 आहे इथे धुळेला. 40 झालं लगेच 5 मिनिटात बी नाही 5 सेकंडमध्ये. आता इथे थोडं ब्रेक घेऊ. अमितची बहीण राहते त्यांच्याकडे आलो आहे आम्ही. मग अमितची बहीण म्हणे जेवण बिवण करून जायचं असं बोलले. अमितची हा ऑलमोस्ट 3 वाजून गेले आणि आता निघतोय आम्ही. खूप टाइमपास झाला. टाइमपास नाही सांगू शकता वेळ झाला असं. बस आता निघालो आहे. ते पुढे गेले मी हेल्मेटचं स्ट्रॅप लावायला विसरून गेलो होतो त्यासाठी थोडं थांबलो होतो स्ट्रॅप लावायला. आता नॉनस्टॉप जायचा विचार आहे बट देखते यार नॉनस्टॉप होता है की नाही. भाई 390 इतकी कम्फर्टेबल फील होते आणि आहे बी. विंड ब्लास्ट कसं माझा भयंकर आहे ना बा. हवा आवाज येत असेल तर समजून जा भाई. एक्झॉर मध्ये इतका गंद विंड ब्लास्ट लागतो ना कसं 120 130 प्लस गेलो ना डायरेक्ट भाडभाड बुडबुड भाडवा. हेल्मेट डायरेक्ट ऑटोमॅटिक खाली येतो वरती खाली होतो भाई. हेल्मेट नाही बाबा हा हेल्मेट नाही बकवास लिटरली बकवास आहे. गाडीमध्ये पॉवर तर बाप कसम काय पॉवर आहे बाबा. भयंकर वाली पॉवर आहे. हे बघा काय पॉवर आहे ना मजाक नाही. लेन अँगल बी असा सैल बसतो ना भाई. ऍडव्हेंचर टूरर असेल सुद्धा असा सैल लेन अँगल आहे. हा हा पॉवर पॅक गाडी भाई. पॉवर पॅक 2 in 1 ऑल इन 1 सांगतायत ना ते सर्व गाडीमध्ये भरलेलं आहे भाई. पण तुम्हाला जर पॉवर पाहिजे असेल तर एव्हरेज बिव्हरेजचा विचार नाही करणार तेवढं बरं असतं तुम्ही. बिकॉज तुम्हाला पॉवर बी हवं सर्व काय हवं आणि तुम्हाला एव्हरेज बी नाही यार हे पॉसिबल नाही. कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार. तर माझ्या गाडीमध्ये एव्हरेज आहे पण मला पॉवर तो फील होत नाही ना. आता कसं 200 मजा येत नाही मला पॉवर पाहिजे अजून जास्ती गाडी. म्हणजे मला 390 तरी हवीची यार. 400 तरी कमीत कमी पाहिजे मला. आता माझं मन भरून गेलंय बाबा. अरे बाप लिटरली असं हेल्मेटला एवढा भारी असं धक्का देते ना डायरेक्ट विंड. काय सांगू आता. असंही वाटतंय गाडी. चला मित्रांनो भावांनो बहिणींनो त्यांच्या हम लोग इथे जॉईन करूयात. किती वाजले 4:34 झाले. नंदुरबार आपण पोहोचून जाऊ. म्हणजे भरपूर टाइमपास केला. टाइम घेत ब्रेक्स घेत आलो पोहोचलो तरी टाइम चांगल्या टाइममध्ये. अजून लवकर पोहोचलो असतो पण धुळेला आणि ऊन असल्यामुळे ब्रेक्स कमी नव्हते. काय नाही एकदम फटीक नाही काहीच फील होत नाही. फक्त झोप लागते जरा जरा. चांगली राईड होती. कॅम्पिंग बढिया होती. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर नक्की करून द्या. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉगचे पार्टमध्ये बनवणार की सिंगल फॉर्मॅट बनवण्यामध्ये आय डोंट नो. बस कसे वाटले कोणता ब्लॉग चांगला वाटला कोणता पार्ट चांगला वाटला कोणतं काय चांगलं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मला. चला असं
तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये किंवा कुठेतरी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. चायची कटकट यांची. हां, भेटूयात. See you.